पुण्यात त्यांना किल्ल्यांचा इतिहास खूप मोठा आहे. सिंहगडबद्दल मला सांगा. हा तर नंतरचा इतिहास आहे. म्हणजे हा गड आला पण सिंहगडला तानाजी मालुसरेंची गोष्ट ही 1670 मधली आहे. पण सिंहगड किल्ला किंवा पुणे जिल्ह्यातले कुठल्याही किल्ल्याचं बघितलं अगदी जुन्नर भागातला शिवनेरी असेल, चावंड, हडसऱ्या किल्ले असतील किंवा आपल्याकडचा राजमाची तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किंवा सिंहगड, राजगड, तोरणा. तर या सगळ्यांचा इतिहास हा मागे जातो तुघलक काळापर्यंत. म्हणजे साधारण 14व्या शतकापर्यंत. म्हणजे त्याच्या आधी यादवाच्या काळामधली काही मंदिरं सिंहगडावर आहेत. हे कोंढाणेश्वराचं जे मंदिर आहे हे यादवकालीन मंदिर आहे. ते साधारण 12व्या शतकातलं. पण तेव्हाच्या काळात त्याला काही किल्ला म्हणून स्वरूप असेल असं मला तरी वाटत नाही. पण तुघलकांच्या काळात मात्र तुघलकांनी किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकलेला आपल्याला उल्लेख दिसतो किंवा तुघलकाच्या नंतर मग पुढे अर्थात निजामशाही, बहामनी साम्राज्य हे सगळ्यात गेले. पण या सगळ्यांच्या काळात या सगळ्या किल्ल्यांना एक पोस्ट म्हणून महत्त्व होतं. म्हणजे त्या किल्ल्याच्या असणारे आपण ते फार मोठा गनिमी कावा वगैरे करू, हे काही या राजसत्तांच्या डोक्यात नव्हतं. त्यामुळे आउटपोस्ट आहे राज्याच्या मधली, बस त्याचं काहीतरी महत्त्व होतं. दुसरं महत्त्व सिंहगडाचं असं जास्त आहे कारण पुण्याला जवळ आहे. त्यामुळे पुण्यावर हल्ला झाला, पटकन सिंहगडावर जाता येते. त्या दृष्टीने सिंहगड खूप महत्त्वाचा आहे कारण पुण्यासारख्या बाजारपेठेवर त्याचं नियंत्रण राहतं.